मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पासाठी कुंभोज परिसरातील राखीव जागेचा प्रस्ताव वापर हा गावकऱ्यांच्या हिताच्या विरोधात असल्याची भावना वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील यांनी व्यक्त करत ग्रामस्थांनी कुंभोज येथे एकत्र येत तीव्र नाराजी व्यक्त केली। या संदर्भात झालेल्या बैठकीत प्रकल्पाच्या जागेच्या निवडीला तीव्र विरोध नोंदवण्यात आला। तसेच या संदर्भात जनस्वराज्य पक्षाचे नेते आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्याशी लवकरच बैठक घेऊन मुख्यमंत्र्यांची बैठक आयोजित केली जाईल असेही सांगितले। बैठकीस पंचायत समितीचे माजी सदस्य संतोष माळी, राजाराम कारखाना संचालक अमित साजनकर, सागर सुवाशे, विश्वजित माने, संतोष भोकरे, अमित तांबोळी, विनायक पोद्दार, यवहान घाडगे, सुनील घाडगे, मोहसिन सुतार तसेच युवक उपस्थित होते। बैठकीत सांगितले की गावात सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी जर आरक्षित जागेचा बळी दिला गेला तर गावाचा नैसर्गिक व सामाजिक समतोल बिघडेल। तसेच पर्यायी जागांचा विचार न करता थेट आरक्षित जमिनीवर प्रकल्प राबवण्याच्या निर्णयाची चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली। परिणामी सदर प्रकल्पाच्या विरोधाबाबत गावकऱ्यांच्यात एकमत नसून काही मंडळी सदर जागेवरून केवळ राजकारण करत असल्याचे मत वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील यांनी बोलताना व्यक्त केले। या विरोधाची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी लवकरच ग्रामपंचायतीने गावसभा घेऊन मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला। ग्रामस्थांच्या भावनांचा सन्मान राखून प्रशासनाने योग्य ती दखल घ्यावी आणि गावकऱ्यांचे हित जपले जावे अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली। न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कुंभोज।